कछु ना रहे निशानी निशानी, कछु ना रहे निशानी निशानी, कछु ना रहे निशानी। मन घायल पर तन पे छाई, मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल पर तन पे छाई। मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल पर तन पे छाई, मन घायल पर तन पे छाई। मीठी तीस सुहानी, मीठी तीस सुहानी, सखीरी में तो सुध बुध बैठी बिसार, मैं बैठी बिसार, मैं बैठी बिसार। हाय राम लागी करे जुआ कटार, लागी करे जुआ कटा कटा, लागी करे जुआ कटा। सावरिया 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 से नैना हो गए चार। हाय राम लागी करे जुआ कटा, लागी करे जुआ कटा, लागी करे जुआ कटा, करे जुआ कटा, करे जुआ कटा। क्या हो रहा है? मुझे कुछ नहीं सुनना है। मुझे तू मत बोल, समझा ना, मुझे कुछ नहीं सुनना है। कविराज, तुम्ही तर यांना काही समजावून सांगा. कलाकारांचे सारे लाड पुरवायला मी तयार आहोत, परंतु काही संस्थांनी रीतिरिवाज आम्हालाही पाळावेच लागतात. मौल्यवान रत्न जडवलेली ही शाही कट्यार. अरे आम्ही नुसती हाती घेऊन पाहिली तरी तरी रिवाज मोडला. हो हो, रिवाज मोडला. अरे ते नाही म्हणतात ते जाऊ दे ना, चचा जान येतील इतक्यात, फिर देख लेंगे. मगर देख भैया, हाँ. काल मध्यरात्री तो शाही आलन झाल्यापासून ही हवेली आपली झाली. बिलकुल. इथल्या प्रत्येक वस्तूवर आपला अधिकार, ही शाही कठार देखील. लेकिन इधर देखो. अच्छा छान, जरा ती हातोडी घे पाहू. हातोडी? काय विचार काय आहे तुमचा? तुमच्या मनात शंका आली तोच. कविराज आवडते ना? ला यार, चचा जान है क्या? जी चचा जान. क्या हो रहा है? जी कुछ नहीं चचा जान, मैं इस मुहूर्त का हाथ तोड़ना चाहते हो? जी खुदा ने आंखें अब तक बख्शी है तुम्हें? जी हाँ चचा जान. जरा गौर से देख, मुहूर्त के हाथ में क्या है? जी मुरली है. हाँ हाँ बेटा उस्मान, जी हा नुसता हिंदूंचा देव नाहीये, आपला देखील रिश्तेदार आहे. आपला रिश्तेदार? हाँ हाँ बेशक, कारण हा महान संगीतकार आहे, कलाकारांचा कलाकार. दीवान साहब, बच्चों की गुस्ताखी जरा माफ कर देना. कोई बात नहीं, कोई बात नहीं. कहिए, क्या खिदमत करूं मैं आपकी? खिदमत आम्ही करायची खास आहे. तेवढ्यासाठी सरकारी खर्चानं इथे नोकरचाकर ठेवलेत. अच्छा. मी आलो होतो एक औपचारिक विधी म्हणून ही हवेली आपल्या स्वाधीन करायला, आणि हे आपल्या सुपूत करायला. क्या है? कालच्या शाही मैफलीची बिदागी आणि दरबार गायक म्हणून आपला सालिना तनखा. अच्छा अच्छा, राजे साहेबांना आमचे सलाम सांगा.
नमस्ते जी. हो आइए कविराज बाके बिहारी जी. उस्ताद, मी आई ये केलं त्याला बराच वेळ झाला, आता जाई येची वेळ झाली. माफ करना. हाँ ठीक है. जरा देर हो गई. हाँ. लेकिन कहिए कैसे आना हुआ. आपला शागिर्द होण्यासाठी आलोय. अच्छा. हे गंडा बांधायची ही सगळी तयारी करून आलोय. हाँ. मगर कुणालाही शागिर्द करून घेण्याआधी आमचे चचाजान त्या विद्यार्थ्याच्या गळ्याची जात पाहतात. तो देखो हे क्या. हाँ हाँ कुछ चला. पेश कीजिए. हा म्हणजे मी काही गाऊन दाखवू? हाँ तो फिर काय म्हणून दाखवू? हाँ आता सकाळची वेळ आहे. कुछ ललत भैरव देशकार. आसावरी भैरव हिंडोल बगारा बगारा कुछ पेश कीजिए. वृत्तीनं कवी आणि प्रवृत्तीनं मी पंडित असल्यामुळे मला वेळेचं बंधन मान्य नाही. तो कुछ बात नहीं. तेव्हा एका अप्रचलित रागातला ख्याल तुम्हाला म्हणून दाखवतो. हाँ, सुनाइए सुनाइए. राग खट, ताल त्रिवट, हाजराडा बाजा, मध्यलय. सुनिए. तानपुरे ले आओ. अरे तानपुरे तो गले में है बेटे. सुनो. विद्याधर गुनियन सो गुण की चर्चा करिए, लड़ाई लड़िए, लड़ाई लड़िए, लड़ाई लड़िए. अहो कविराज, जी. हे नुसते शब्द झाले. शब्दाबरोबर काही सूरही निघू द्या नरड्यातून. म्हणजे हा ख्याल मी प्रत्यक्ष गाऊन दाखवू म्हणता? अरे हे सगळं मला गाता येत असतं तर तुमच्या काकाचा गंडा बांधायला इथं कशाला आलो असतो? उस्ताद, माझा गळा असा फिरत असला तरी तसा फिरत नाही अजून. अच्छा. स्वरात अजून मिठास येत नाही आहे. अच्छा. क्या करें? तो मिठास के लिए जी. मैं आपको जरा सी शक्कर खिलाता हूँ. जरीना बेटी, अरे आज पहला दिवस है आपला हवेलीतला. इन सब का मुंह मीठा करो बेटे. कहाँ गई जरीना? मी नाही का मगाशी तुला म्हटलं. जरीना, ही काय मस्करी आहे? कोण आहे मुलगी? ओळखा पाहू कोण आहे ती? तुझी एखादी सहेली असेल. सांग बाई उमा, तू कुणाची कोण आणि आम्ही या हवेलीत येण्यापूर्वी तू इथं कशी? उमा, यानी कि ये पंडित जी की बेटी है. पण दिवाण साहेब, आपण तर म्हणाला होतात की आम्हाला हवेलीचा कब्जा ताबडतोब मिळेल म्हणून, कारण पंडितजी हवेलीत नाहीत. होय ते खरं आहे, पण तुम्ही येण्यापूर्वीच मी इथून निघून जाणार होते, पण मुद्दाम थांबले आपलं अभिनंदन करायला. माझं अभिनंदन? कालच्या माझ्या पराक्रमाबद्दल? पण काल पंडितजी मैफिलीत गायले नाहीत, मैदान सोडून निघून गेले म्हणून माझा विजय झाला बेटी. आणि ते गायले असते तर. पण त्यांचं गाणं संपलं खासाहेब. ते यापुढे कधीही गाणार नाही. ना समज हो बेटी तू. कुठलाही तब्येतदार कलाकार आपला हुनर लपवून ठेवू शकत नाही. अरे यावेळी मुद्दाम माघार घेऊन मला हे औटघटकेचं राज्य मिळवून दिलं असेल त्यांनी. अरे पण पुढच्या शाही मैफिलीला ते हजर होतील, मला चुनवती देतील आणि माझा पराभव करून पुन्हा या हवेलीचे मालिक होतील. आणि त्या लढाईत आमचा पराभव जरी झाला ना, तरी जास्त समाधान वाटेल आम्हाला या असल्या विजयापेक्षा. मी तर आतुरतेनं वाट पाहतोय त्या दिवसाची. पण तो दिवस आता कधीच उगवणार नाही. आखिर क्यों? असं काय झालं? काय घडलं? काय घडलं ते मला देखील नीट माहित नाही. कदाचित आमच्या घराण्यावर त्यांचा रोष असावा. छे छे, पंडितजी फार चाहतात तुमच्या गायकीला. अच्छा. नेहमी म्हणतात अवघ्या मध्य भारतात खासाहेब आफताब हुसेन ह्यांच्या इतका तब्येतीचा, तयारीचा आणि दमसासवाला दुसरा गायक नसेल. मात्र त्यांचं गाणं. हा हा बोल बेटी. नको, तुम्हाला ते आवडणार नाही. अगं ऐकू दे. पंडितजींसारख्याने केलेली निंदा देखील आम्हाला. अगं आम्ही बेटी म्हटलंय तुला. बोल. अलीकडे ते म्हणायचे खास साहेबांचं गाणं अर्धवट आहे म्हणून. क्या कहा? माझ्या गाण्यासारखंच. मतलब? ते मला काय सांगता येणार. पुष्कळदा त्यांचे एक एक वाक्य म्हणजे कोडच असे. एकदा या मुरलीधरासमोर मला उभी करून म्हणाले, उमा विचार त्याला, तू माणसाचा गळा मेंदू आणि काळीज यांच्या मधोमध का ठेवलास? मानवी कंठ नेमका मस्तक आणि हृदय ह्यांच्यापासून सारख्याच अंतरावर, नेमका मधोमधच का?
काहीतरी ईश्वरी योजना असली पाहिजे यामागे. ही योजना ज्याने ओळखली नाही त्याचं गाणं अर्धवटच राहणार. तो एकतर नुसता डोक्यानं गाणार किंवा काळजानं. दिल और दिमाग, बीचों बीच आदमी का गला. हा, बड़ा अच्छा ख्याल है. बहुत दूर का और बहुत गहरा. पण पंडितजींना स्वतःचं गाणं देखील अर्धवट आहे असं वाटायचं. ताज्जुब है. झाली ना बेटी? जी अब्बाजान. पंडितजी त्यांच्या मैफिलीत एक त्यांचं आवडतं भजन नेहमी म्हणत असत. हो. जरा मुखडा तो बता बेटी. अब्बाजान, त्यांच्या बेटीलाच विचारा ना. अच्छा. उमा, म्हण की ग घेई छंद. अगं हा म्हण ना. गाव बेटी. अगं संकोच नकोस. अब्बाजान काहीतरी सांगणार आहेत बहुतेक त्यावरून. घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, मिटता 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 परी सोडीना ध्यास, परी सोडीना ध्यास, गुंजनात हा दंग, गुंजनात हा दंग, गुंजनात हा दंग, घे छंद मकरंद, घे छंद बाबा. हाँ हाँ गाओ बेटी. किसी के दिल में प्यास पैदा करना और उसे अधूरी छोड़कर. ये क्या? चली गई? क्या हुआ? अब्बाजान, ह्या वास्तूचा निरोप घेताना तुम्ही तिला पंडितजींचं आवडतं भजन म्हणायला सांगितलं. हाँ बेटी, चुकलंच आमचं. पण आमच्या गायकीवर कोणी टीका केली, आमच्या प्रतिष्ठेवर कोणी थोडा जरी आघात केला तरी
इंसान की ये मजबूरी एक कमजोरी बड़ी अजीब पहेली है। खैर